एका तरुणाला घरात घुसून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे। अहिल्यानगर शहरातील रामवाडी परिसरातील एका तरुणावर घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे, तर या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील रामवाडी परिसरात गौतम खुडे या तरुणावर त्याच्या राहत्या घरात घुसून त्याला जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकू, गज, लाकडी दांडक्यानं तिघांनी या तरुणाला जबर मारहाण केली आहे। संजू शिंदे, ऋषिकेश शिंदे आणि समीर बागवान या 3 आरोपींनी रामवाडी येथील तरुणावर घरात घुसून मारहाण केली आहे। या घटनेत खुडे हा तरुण गंभीर जखमी झाल्यानं या तरुणाला उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रस्त्यात उभ्या असल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। गौतम शिवाजी खुडे, राहणार रामवाडी। वडील रातचे मी माझ्या घरून जेवण करून माझ्या मुलांकडे गेलो होतो, माझ्या मुलीच्या घरी। तर माझ्या मुलांना जेवायला बोलवायसाठी तर तो ऋषिकेश शिंदे हा रस्त्याच्या मध्ये उभा होता। त्याला मी बाजूला सरक म्हटलं, मला घरी जायचं। तर त्याने तिथे शिवीगाळी केली, मला शिवीगाळी करून गचुरं पकडून त्यांच्या दारात नेलं। त्याच्या बापाने त्याच्या आईने मला तिथे पहिले मारहाण केली। तिथं मी काही बोललो नाही त्यांना काही, मी माझ्या घरी निघून आलो। नंतरून परत त्यांनी मग चाकू, एक गज आणि एक दांडा असं हे 3 वस्तू तिघा जणांनी घेऊन आले आणि माझ्या दारात घरात येऊन मला मारहाण केली। संजू शिंदे, ऋषिकेश शिंदे त्याचा मुलगा, संजू शिंदेचा मुलगा आणि त्याचा तो एक भाषा आहे तो समीर बागवान, हे 3 जणांनी रातचा अटॅक केला। हे सगळ्या गल्लींनी बघितलेले। तर पोलिसांनी होता होईल तेवढी त्यांना ताब्यात घ्यावा आणि होता होईल तेवढी कारवाई करावं, मला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे।